नमस्कार मित्रांनो, द अल्टिमेट पीवायक्यू सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघूया मित्रांनो 2024 मध्ये झालेला मीरा भाईंदरचा पूर्ण पेपर। मित्रांनो 2 ते 3 पार्ट मध्ये मित्रांनो आपण पूर्ण पेपर कव्हर करणार आहोत। मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारचा टाइमपास नसेल। मित्रांनो जर तुम्हाला टाइमपास करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता। आपल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो प्युअर कन्सेप्ट आणि ट्रिक्स असणार। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। पहिला प्रश्न मित्रांनो, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% वाढते। 2000 साली ती लोकसंख्या 2,50,000 असेल तर 2012 नंतर ती लोकसंख्या किती असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न मित्रांनो पर्सेंटेज वाढवर विचारला गेला आहे मित्रांनो। मग कसं सोडवणार मित्रांनो, काही कुठला फॉर्म्युला लावायची गरज नाही मित्रांनो। असा प्रॉब्लेम मित्रांनो कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये येत असतो। बघा मित्रांनो त्याला कसा सॉल्व्ह करायचा। बघा मित्रांनो आता कितीची वाढ झालेली आहे, 8% वाढ झाली बरोबर। 8% म्हणजे सगळ्यांना माहित असेल मित्रांनो 8 भागीला 100 बरोबर। मला याला कितीचा भाग दो 4चा, याला हा 2 येईल आणि हा किती येईल मित्रांनो 25 चौक 100 म्हणजे 2 भागीला 25 आलं। मग मला सांगा मित्रांनो आता काय होतंय, आपल्या लोकसंख्येमध्ये वाढ समजून घ्या। सुरुवातीला तुमची लोकसंख्या 25 असेल बरोबर, त्याच्यात कितीची वाढ झाली मित्रांनो तर 2ची। 25 मध्ये 2ची वाढ झाली म्हणजे किती झालं 27 बरोबर। आता मला सांगा मित्रांनो लोकसंख्या किती वर्ष वाढली, 2010 पासून 12 पर्यंत म्हणजे 2 वर्ष वाढले। मग हे आपल्याला किती लिहावं लागेल, 2 लिहिलं। 25 27 यांच्यामध्ये असतो गुणाकार, किती होणार मित्रांनो, हा होईल मित्रांनो 25 चा वर्ग, किती होईल 625, हा 27 चा वर्ग, 30 पर्यंत वर्ग प्रत्येकाचे पाठ असतात, हा येईल 729 बरोबर। आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिले काय मित्रांनो, 2010 साली लोकसंख्या किती होती मित्रांनो 2,50,000 बरोबर। म्हणजे आता इथे किती मित्रांनो, ही असेल तुमची 2010 ची लोकसंख्या आणि ही असेल तुमची 2012 ची लोकसंख्या। मग मला सांगा मित्रांनो आता 2010 च्या लोकसंख्येची किंमत किती दिली मित्रांनो, या 625 रेशोची किंमत आपल्याला किती दिली 2,50,000 बरोबर। मग एका रेशोची किंमत काढू मित्रांनो, 2,50,000 भागीला 625 करू मित्रांनो। मग मला सांगा मित्रांनो याचा भाग जातो बघा, 25 एक 25, 25 गुणिला 25 केलं तर 625 म्हणजे 25 चा भाग जाईल बरोबर। आता मित्रांनो बघा हा 100 याचा समजून घ्या, 25 एक 25, 25 चौक 100 मग किती उरले मित्रांनो, एका रेशोची किंमत 400 बरोबर। मग मला सांगा मित्रांनो आपल्याला किती रेशोची किंमत काढायची, 2012 नंतर लोकसंख्या किती असेल तर ती असेल 729 म्हणजे 400 रेशोची किंमत काढायची। मग किती होतील मित्रांनो 729 गुणिला 400 करू मित्रांनो। बघा हे 2 0 जसेच तसे राहतील मित्रांनो, 9 चौक 36, आजच्या जाईल मित्रांनो 3, 4 दूने 8, 8 आणि 3 11 बरोबर। आजच्या जाईल मित्रांनो परत 1 आणि 7 चौक 28 आणि 29 म्हणजेच किती असेल मित्रांनो लोकसंख्या 2,91,600। सिंपल। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय। मग कसं काढणार मित्रांनो, चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला लावायचा का मित्रांनो, अजिबात लावू नका मित्रांनो। आपल्याला माहिती आहे मित्रांनो पर्सेंटेज बरोबर, पर्सेंटेजने सॉल्व्ह करू मित्रांनो। मला सांगा मित्रांनो आता रेट किती दिला आपल्याला 10%, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय आणि त्याची रास अमाऊंट किती दिली मित्रांनो त्यांनी 6,655। मग कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 10% म्हणजेच किती होतं मित्रांनो, तर सगळ्यांना माहिती आहे 10 भागीला 100 म्हणजेच 1/10 बरोबर। मग मला सांगा मित्रांनो सुरुवातीला तुमची रक्कम किती होती 10 बरोबर, त्यालावर 1 रुपयाचं व्याज मिळालं मित्रांनो, किती झाली आता 11। आता तुम्हाला किती वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय मित्रांनो 3 वर्षाचं, हे किती लिहावं लागेल मित्रांनो 3 बरोबर। मग 10 11 10 11 लिहिलं 3 यांच्यामध्ये असतो गुणाकार, किती होणार आहे मित्रांनो 10 चा घन किती होईल तो 1000, 11 चा घन प्रत्येकाचा पाठ असतो 13 31 बरोबर। ही काय झाली मित्रांनो, ही झाली तुमची प्रिन्सिपल मुद्दल झाली मित्रांनो, आणि ही काय असेल मित्रांनो तुमची अमाऊंट म्हणजेच काय असेल रास असेल मित्रांनो। आणि त्या रासचीच किंमत आपल्याला दिली मित्रांनो, किती दिली 1331 रेशोची किंमत किती दिली आपल्याला 6655 बरोबर। मग एका रेशोची किंमत काढू नेहमी 6655 भागीला 1331 कितीचा भाग जाईल मित्रांनो, बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा हा इथे 1 आहे इथे 5 आहे, लगभग हा मित्रांनो त्याचा 5 पट आहे म्हणजे 1331 गुणिला जर 5 केलं तुम्ही तर किती येणार आहे 6655 म्हणजे याचा आन्सर येईल मित्रांनो 5, याला जाईल 5 चा भाग बरोबर। मग एका रेशोची किंमत किती आली 5। आता मित्रांनो आपल्याला काय काढायची आहे मुद्दल काढायची आहे,
मग मुद्दलचा रेशो किती आहे मित्रांनो आपला 1000. मग याला गुणिला 5 करू. किती असणार आहे मित्रांनो 5000. बरोबर. किती असेल आपली मुद्दल 5000. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर करायचंय. मग कसं करणार मित्रांनो. सुरुवातीला मित्रांनो काय 0.777 हा अनंत पर्यंत आहे. याला कसं लिहिणार मित्रांनो. याला लिहू शकतो 0 पॉइंट आणि 7च्या डोक्यावर बार म्हणजे काय 7 पुन्हा पुन्हा रिपीट होईल मित्रांनो. मग मला सांगा मित्रांनो जेव्हाही तुम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांक जर कन्वर्ट करायचा असेल मित्रांनो काही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. बघा काय मित्रांनो इथे 7 लिहायचा. बरोबर. भागीला आता मित्रांनो केवढ्या संख्येच्या डोक्यावर बार आहे मित्रांनो तर एक संख्या. तर काय लिहावं लागेल आपल्याला 1 9. बरोबर. जेवढ्या संख्येच्या डोक्यावर बार असतो तेवढे 9 आपल्याला खाली लिहायचे असतात. समजून घ्या मित्रांनो. इथे जर तुम्हाला असं दिलं असतं 0.27 बार. बरोबर. मग याचा आन्सर कसं लिहिणार मित्रांनो. बघा इथे लिहावं लागेल तुम्हाला 27. आता किती संख्येच्या डोक्यावर बार आहे मित्रांनो तर 2. मग खाली लिहून टाका मित्रांनो बिंदास 2 9. सिंपल. तसंच मित्रांनो इथे एक संख्या होती तर आपल्याला 1 9 लिहावं लागेल म्हणजे याचा आन्सर येईल मित्रांनो 7/9. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो परिमेय आणि अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी काय होते असा प्रश्न आहे मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घ्या मित्रांनो. कोणती एक परिमेय संख्या घ्या. मी घेतली 2. बरोबर. एक कोणती अपरिमेय संख्या घ्या मित्रांनो. मी घेतली √2. बरोबर. मग मला सांगा मित्रांनो सुरुवातीला त्यांची बेरीज करायची आहे. मग 2 + √2 याची बेरीज किती होणार आहे मित्रांनो. बघा 2 मध्ये हा √2 तर काही ऍड होणार नाही मित्रांनो. मग ही कोणती संख्या आहे मित्रांनो तर 3 मित्रांनो अपरिमेय संख्या. बरोबर. नंतर मित्रांनो आता वजाबाकी करू. 2 - √2 करू मित्रांनो. मग सांगा मित्रांनो आता काय होणार आहे. याच्यात बी काही कॅल्क्युलेशन करताय का मित्रांनो तर काही कॅल्क्युलेशन करणार नाही. पण हा जो नंबर आहे तो काय मित्रांनो अपरिमेय संख्या. बरोबर. म्हणजेच काय मित्रांनो परिमेय आणि अपरिमेयची तुम्ही बेरीज करा का वजाबाकी करा मित्रांनो काय येणार आहे मित्रांनो अपरिमेय संख्या. बरोबर. म्हणजे काय असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 असेल तुमचं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो एका आयताकृती शेताची लांबी किती दिली आहे मित्रांनो आपल्याला 1.2 किमी दिली मित्रांनो. रुंदी किती दिली मित्रांनो 400 मीटर. आणि विचारतो काय मित्रांनो तो लांबीचं रुंदीशी गुणोत्तर किती असेल. बरोबर. समजून घ्या मित्रांनो लांबीचं रुंदीशी म्हणतोय मित्रांनो. मग पहिले काय असेल मित्रांनो लांबी नंतर काय असेल रुंदी. रुंदीशी म्हटणारे म्हणजे रुंदी खाली येणारे लांबी वर येणारे मित्रांनो. बघा मित्रांनो लांबी आपल्याला कशी दिली आहे किलोमीटर मध्ये दिली आहे आणि रुंदी कशी दिली मित्रांनो मीटर मध्ये. मग काय करावं लागेल मित्रांनो दोघांचं युनिट सारखं पाहिजे तरच आपण रेशो कम्पेअर करू शकतो नाहीतर काढू शकत नाही. मग मला सांगा मित्रांनो 1 किमी म्हणजे किती होतं मित्रांनो 1000 मीटर. मग 1.2 किमी म्हणजे किती असणार आहे मित्रांनो तर सगळ्यांना सांगता येईल ते मित्रांनो 1200 मीटर असतील मित्रांनो. बघा आता हे 1200 मीटर झाली लांबी आणि रुंदी मीटर मध्ये 400. आता कम्पेअर करू. मग लांबीच्या जागेवर काय लिहावं लागेल लांबी लिहिलं मित्रांनो 1200 नंतर रुंदी किती दिली 400. बरोबर. आता यांच्यामध्ये भाग जातो मित्रांनो सुरुवातीला 2 0 गेले 2 0 गेले. बरोबर. आता याला कितीचा भाग जातो मित्रांनो याला 4चा जातो याला बी 4चा भाग जातोय. देऊन टाका मित्रांनो 4 1 4 आणि 4 3 12 म्हणजे किती गुणोत्तर आला मित्रांनो 3:1. बरोबर. बघा मित्रांनो ऑप्शन मध्ये तुम्हाला 1:3 सुद्धा दिला असेल मित्रांनो. पण म्हणतो काय मित्रांनो तो लांबीचं रुंदीशी. पहिले लांबीच येणार मित्रांनो आणि ती काय मित्रांनो 3. बरोबर. हे चुकून सुद्धा बरोबर करू नका मित्रांनो. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो भूमितीवर विचारला गेलाय मित्रांनो. काय म्हणतोय मित्रांनो 2 समांतर रेषांना मित्रांनो एक छेदिकेने छेदले असता त्यातील अंतर कोणाचे माप किती येईल मित्रांनो असा प्रश्न आहे मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो सुरुवातीला मित्रांनो बघा याचा कन्सेप्ट लक्षात घ्या मित्रांनो 2 समांतर रेषा आपल्याला काढाव्या लागतील. काढल्या मित्रांनो त्याला एक छेदिका आहे मित्रांनो ती छेदते. बरोबर. मग म्हणतो काय मित्रांनो तो या मधल्या कोण आणि हा मधला कोण. बरोबर. म्हणजे हा एक्स आणि वाय याचं माप आपल्याला तो विचारतोय मित्रांनो. काय आहे मित्रांनो हा छेदिकेचं प्रमेय आपण 10वी मध्ये बघितलं असेल मित्रांनो. जर मित्रांनो 2 समांतर रेषाला एक छेदिका छेदत असेल तर त्यांच्या दोघी अंतर कोणाचं माप किती असतं मित्रांनो एक्स आणि वाय याची बेरीज किती असते मित्रांनो 180 डिग्री. सिंपल. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही. याच्यावर तुम्हाला 1-2 प्रश्न बघायला मिळेल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल.
पुढचा प्रश्न मित्रांनो, जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी मित्रांनो आरोग्य खात्यातील एका वसतिगृहामध्ये मुलांना वाटप करण्यासाठी मित्रांनो 30 सफरचंद, मोसंबी 55, केळी 80 असे फळे खरेदी केले. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची फळं शिल्लक राहिली पाहिजे मित्रांनो. तर वसतिगृहात किती विद्यार्थी असतील असा प्रश्न आहे मित्रांनो. मग बघा मित्रांनो कसा सॉल्व्ह करणार मित्रांनो. हा प्रश्न आपण ऑप्शनने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तो काय म्हणतो मित्रांनो, आपल्याला कंडिशन दिले प्रत्येक प्रकारची फळं शिल्लक राहिली पाहिजे. बरोबर. मग मित्रांनो सर्वात कमी फळं कोणते, तर ते सफरचंद. बरोबर. मग मित्रांनो आपल्याला एक तरी सफरचंद काय पाहिजे मित्रांनो, शिल्लक पाहिजे. समजून घ्या मित्रांनो, तुमच्याकडे कमीत कमी विद्यार्थी किती असतील ते आपल्याला बघावं लागेल मित्रांनो. बघा एक सफरचंद शिल्लक राहिले मित्रांनो, तर किती मित्रांनो 29 विद्यार्थी पाहिजे. हे तर आपण वाटतच नाही. बरोबर. कमीत कमी 29 पाहिजे मित्रांनो. बघा मित्रांनो ऑप्शन मध्ये 75 चालेल का, नाही. 50 चालेल का मित्रांनो, नाही. 100 चालेल का मित्रांनो, कमीत कमी 29. बरोबर. 29 पेक्षा कमी चालतील, जास्त चालणार नाही. मग एकच उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे असेल तुमचं उत्तर. सिंपल, काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही मित्रांनो. कंडिशन दिली आणि उत्तर काढलं. आता बघूया मित्रांनो याचा ऍक्च्युअल कंडिशनने आपण याला कसं सॉल्व्ह करू ते. आता बघा मित्रांनो तो काय म्हणतोय, प्रत्येक प्रकारची फळं ही शिल्लक राहिली पाहिजे. मी समजून घ्या मित्रांनो 5 फळं शिल्लक राहिली. बरोबर. 5 फळं शिल्लक राहिली. मग काय करावं लागेल मित्रांनो, प्रत्येकामधून 5 वजा करा मित्रांनो 5 प्रकारची. बरोबर. म्हणजे 5 सफरचंद, 5 मोसंबी आणि 5 केळी. मग मला सांगा मित्रांनो किती उरतील, हे 25. बरोबर. याच्यामधून 5 गेले किती उरणार आहे, 50. नंतर याच्यामधून 5 गेल्यानंतर किती उरणार आहे मित्रांनो, 75. पुढची स्टेप काय करतो मित्रांनो, आपण आता काय करावं लागेल, आपल्याला यांचा काय घ्यावा लागेल, मसावी. कोणाचा मसावी घेऊ मित्रांनो आपण आता, सांगा काय उरलंय मित्रांनो आपल्याला, 25, 50 आणि 75 यांचा काय घ्यायचा आपल्याला, मसावी. आणि प्रत्येकाला सांगता येईल मित्रांनो 25च्या पटीत या सगळ्या संख्या आहे. मग मसावी काय येईल मित्रांनो, याचा 25. कॅल्क्युलेट करायची सुद्धा गरज नाही. मग वसतिगृहात किती विद्यार्थी असतील मित्रांनो, 25. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्याला मित्रांनो 6 तास लागतात. तर त्या वाहनाचा वेग 30 किमी केला असता किती तास लागतील असा प्रश्न आहे मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो, बघा मित्रांनो आपल्याला सगळ्यांना एक फॉर्म्युला माहित असतो मित्रांनो, अंतर बरोबर काय असतं मित्रांनो, वेग गुणिला काय असतो मित्रांनो, वेळ. बरोबर. मला सांगा मित्रांनो एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचंय मित्रांनो. आता आपलं काय मित्रांनो, अंतर हे फिक्स आहे मित्रांनो. मला सांगा मित्रांनो तो काय म्हणतो, ताशी 50 किलोमीटरने मित्रांनो त्याला अंतर कापायला किती लागतंय मित्रांनो, 6 तास. बरोबर. आता काय म्हणतोय मित्रांनो, तो ताशी 30 किलोमीटरने त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न आहे मित्रांनो. मग बघा मित्रांनो 50 गुणिला 6 हे जे अंतर असेल मित्रांनो ते 30 गुणिला जो वेळ असेल तो तेवढंच अंतर कापणार आहे मित्रांनो. मग आपल्याला याची किंमत काढायची मित्रांनो, 30 इकडे गुणतो इकडे भागेल मित्रांनो. मग 50 गुणिला 6 भागीला 30 करू मित्रांनो. मग मित्रांनो हा 0 गेला, हा 0 गेला, याला भाग जाईल मित्रांनो 3 1 3, 3 दुने 6, नंतर काय येईल मित्रांनो 5 दुने 10. बरोबर. मग किती वेळ लागेल मित्रांनो, त्याला 10 तासाचा वेळ लागेल मित्रांनो. सिंपल. अशाच कन्सेप्टसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2 4 5 या अंकांचा एकदाच वापर करून मित्रांनो तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती असा विचारला गेलाय मित्रांनो. मग कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो, मग आपण सर्व 3 अंकी संख्या काढणार का मित्रांनो या नंबर पासून आणि त्यांची बेरीज करणार का मित्रांनो, अजिबात करायचं नाही मित्रांनो. अगदी सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकता. काय करणार मित्रांनो, बघा आपल्याला काय दिले, 2 4 आणि 5 यांची बेरीज करा मित्रांनो. 2 4 आणि 5 याची बेरीज किती होते मित्रांनो, तर ती सगळ्यांना कॅल्क्युलेट करता येईल 11. बरोबर. त्याला गुणिला 2 करा मित्रांनो. 11 गुणिला 2 किती झालं मित्रांनो, 22. मग आता या 22 ला लिहायचं कसं मित्रांनो, इथे 22 लिहायचं. बरोबर. हा शेवटचा नंबर, त्याच्या खाली परत 22 लिहायचं मित्रांनो. बघा हा शेवटचा नंबर, परत त्याच्या खाली 22 लिहायचं मित्रांनो. आणि यांची काय करायची, बेरीज. असं फक्त 3दा लिहायचंय, 4दा लिहायची गरज नाही मित्रांनो. मग किती येईल मित्रांनो, 2 2 आणि 2 4, हे 2 आणि 2 4 आणि हा 2, म्हणजेच काय आन्सर येईल मित्रांनो तुमचं 2442 असेल त्या सर्व संख्यांची बेरीज. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे, म्हणजे बेरीज काय मित्रांनो 5.
मग कसं सोडवणार मित्रांनो? बघा काय म्हणतोय मित्रांनो, तो 5/8 मध्ये मित्रांनो किती वेळा 5/8 बरोबर किती वेळा 5/8 मिळवावे म्हणजे बेरीज किती यायला पाहिजे मित्रांनो? 5 यायला पाहिजे मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण याचं समीकरण बनवलं 5/8 मध्ये मित्रांनो आपल्याला मिळवायचे 5/8 किती वेळा बरोबर म्हणजे त्याची पट, म्हणून मी काय घेतलं x आणि x ची किंमत काय असेल आपलं उत्तर. मग मला सांगा मित्रांनो, या दोघांचा छेद काय आता सारखा आहे, मग एकदाच लिहून टाका मित्रांनो. इथे लिहिला 8, नंतर काय असेल 5 बरोबर प्लस नंतर हा x याला मल्टिप्लाय होईल 5x आणि इक्वल टू काय असेल 5 बरोबर. हा 8 इकडे भागतो मित्रांनो, इकडे गुणेल म्हणजे 5x प्लस 5x याची किंमत किती झाली मित्रांनो 40. हा 5 इकडे प्लस आहे, तिकडे येताना मायनस होईल, मग 5x ची किंमत 40 मायनस 5 किती झाले मित्रांनो 35 बरोबर. हा 5 इकडे गुणतोय, नंतर इकडे भागेल, x ची किंमत झाली 35 भागेला 5 काय असेल मित्रांनो 7. सिंपल. बघा मित्रांनो, तुम्ही याला बेसिकने सॉल्व्ह केलं. आता आपण काय करू मित्रांनो, ऑप्शनने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करतात ते बघा मित्रांनो. बघा तो काय म्हणतोय मित्रांनो, 5/8 मध्ये किती वेळा 5/8 मिळवावे म्हणजे बेरीज किती मित्रांनो 5. मग मला सांगा मित्रांनो, खाली काय मित्रांनो आपला 8 आहे बरोबर, 8 आणि बेरीज काय यायला पाहिजे मित्रांनो 5 बरोबर. म्हणजे मित्रांनो कोणत्या संख्येला 8 ने भागितलं की उत्तर 5 येतं. सगळे सांगतील मित्रांनो की जर 40 ला तुम्ही 8 ने भागितलं तर उत्तर 5 येतं. मग मला सांगा मित्रांनो, ऑलरेडी त्याने एक 5 दिलाय मित्रांनो बरोबर. मग ह्या 5 ला काय मल्टिप्लाय करावं म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येईल मित्रांनो 40 यायला पाहिजे. मग मला सांगा, ऑलरेडी 5 दिलेले, मग आता आपल्याला किती बेरीज पाहिजे 35. मग याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 7 ने, 7×5 35 हे असेल तुमचं उत्तर. काही फॉर्म्युला काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही मित्रांनो. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, 11 ते 20 च्या दरम्यान असलेल्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्या बेरजेच्या फरकाला मित्रांनो खालीलपैकी कोणत्या नंबरने भाग जाईल म्हणजे 2 ने भाग गेला पाहिजे, 5 ने किंवा 7 ने किंवा 13 ने, यापैकी कोणत्या नंबरने भाग जाईल असा प्रश्न आहे मित्रांनो. मग मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला संयुक्त संख्यांची बेरीज काढावी लागेल, नंतर मूळ संख्यांची बेरीज काढावी लागेल आणि त्यांचा फरक घ्यावा लागेल मित्रांनो. बघा मग आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे मित्रांनो 11 ते 20 पर्यंत संख्यांची बेरीज काय होते मित्रांनो. बघा माहित नसेल तर सांगतो मित्रांनो तुम्हाला, 11 ते 20 बरोबर. 1 ते 10 संख्यांची बेरीज किती होते मित्रांनो 55. सगळ्यांना माहिती आहे. ही कोणाची लाईन आहे मित्रांनो, तर 1 ची लाईन आहे मित्रांनो. मग 1 लिहायचा आणि त्याच्यावर फक्त 55 ठेवायचं बरोबर. ही झाली 11 ते 20 ची बेरीज. 21 ते 30 ची बेरीज काय असेल 255 बरोबर. मग आता 11 ते 20 ची बेरीज झाली 155 बरोबर. आता मित्रांनो ह्या 155 मध्ये मित्रांनो सगळ्या संख्यांची बेरीज झाली म्हणजे मूळ पण आणि संयुक्तची पण. आपल्याला पहिले मूळ संख्यांची बेरीज करावी लागेल आणि त्याच्यामधून मूळ संख्यांची बेरीज वजा केली तर ती काय असेल संयुक्त संख्यांची बेरीज. मग मला सांगा मित्रांनो मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहे 11 ते 20 मध्ये. 11 आहे, नंतर काय मित्रांनो तुमची 13 आहे, नंतर 17 आहे आणि 19 आहे. बस या 4च आहे. यांची बेरीज करा मित्रांनो. बघा 11 आणि 19 30 आणि 17 आणि 13 किती झाले 30, 30 आणि 30 60. मूळ संख्येची बेरीज 60 झाली मित्रांनो. आता आपल्याला संयुक्त संख्येची बेरीज काढायची मित्रांनो, तर ती किती असेल, टोटल बेरीज किती मित्रांनो आपली 155. त्याच्यामधून मूळ संख्येची बेरीज वजा करा मित्रांनो, आपली संयुक्त संख्येची बेरीज येईल मित्रांनो. किती येईल मित्रांनो, बघा 5 त्यातून 6 गेले 9 म्हणजेच किती आले मित्रांनो 95. आता या दोघांचा फरक घ्यायचा मित्रांनो आपल्याला. 95 मधून 60 गेले मित्रांनो, किती उरतील 35. मग मला सांगा मित्रांनो या 35 ला या 4 नंबर पैकी किती नंबरने भाग जातोय, 2 ने जाणार नाही मित्रांनो, 13 ने जाणार नाही, फक्त 5 आणि 7 ने जाईल मित्रांनो. म्हणजेच काय ब व क ज्या ऑप्शन मध्ये असेल ते असेल तुमचं उत्तर. कोणत्या ऑप्शन मध्ये मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 मध्ये मित्रांनो ते असेल तुमचं उत्तर. बघूया मित्रांनो शेवटचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या मित्रांनो यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवावा म्हणजेच मित्रांनो 32 चा वर्ग येईल असा प्रश्न आहे मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो, बघा मित्रांनो तुम्हाला 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आता माहिती पाहिजे मित्रांनो. ती कोणती असते मित्रांनो, तर ती असेल 997 बरोबर. आणि 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती असेल मित्रांनो, बघा ती असेल 11 बरोबर. मग यांची बेरीज करा मित्रांनो. किती येणार आहे यांची बेरीज, बघा येईल मित्रांनो ती 1008 बरोबर. आता मित्रांनो या 1008 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवावा
जेणेकरून 32चा वर्ग होईल मित्रांनो। मग मला सांगा आधी 32चा वर्ग किती होतो मित्रांनो? 32चा वर्ग कसा काढणार? 32चा वर्ग समजून घ्या मित्रांनो। बघा 2चा वर्ग 4, याला 0,4 लिहायचा, 3चा वर्ग 0,9 लिहायचं बरोबर। नंतर प्लस करायचा, इथे डॅश करायचं। आता 3 दिसतोय, 2 दिसतोय, हा 2 दिसतोय, यांचा गुणाकार 3 दुने 6 आणि 6 दुने 12 ऍड करा मित्रांनो, 4 2 आणि 10 बरोबर। 32चा वर्ग किती आहे मित्रांनो? 1024 बरोबर। मग याच्यामध्ये किती ऍड करावं म्हणजे 1024 होतील मित्रांनो। तर सगळे म्हणतील याच्यामध्ये 16 टाकला तर काय होणार आहे? 1024। हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे तो 4चा वर्ग आहे। म्हणजेच काय करायला लागेल मित्रांनो? 4 असेल आपलं उत्तर। सिंपल। अशाच अप्रोच साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया मित्रांनो पार्ट 2 मध्ये। जय हिंद।